माझ्याकडे नेहमी डबल बीट कंटिन्यूच असते म्हणजे कंटिन्यू. तर आता माझ्याकडे 2 बीट आहे. तर हा नारायणगाव दोन्ही पण मोठे बीट आहेत आणि याच्यात 30 अंगणवाडी आहे आणि दुसरा बीट आहे त्याच्यात 30 अंगणवाडी आहे. म्हणजे मोठा एरिया आहे. मग इकडे खोडोद वगैरे नारायणगाव, वारवाडी, मांजरवाडी, येडगाव, आरबी, धनगरवाडी, धाजेवाडी म्हणजे असं खूप मोठा भाग आहे आणि खूप असा विस्तृत भाग आहे. तर मग मला असं म्हणायचं आहे की थोडंसं जरा एक माहिती आलं तरी चालेल, कारण माझ्याकडे खूप मोठा भाग आहे. तुम्ही नाव सोपं ह्याला द्या म्हणून. नाही त्याबद्दल लावण्याचा फायदा तर त्यांना किंवा मग असं खूपच कमी ना त्यांच्या घरी आपल्या सेविकांना गृहभीतीचं नियोजन दिले, कारण त्यांना मग व्हॉट्सअपला वगैरे टाकायचं की तुम्ही घेताय किंवा काही पर्सनल वगैरे ग्रुप वगैरे काय आपल्याला म्हणजे ते पण खूप त्यांचं वजन खूप खाली व्हायला नको असं नाही करायला असं नियोजन. त्याच्या पाठीमागचं दुसरं कारण असं आहे म्हणजे सर ही लाडाची मुलं म्हणजे मोठ्या आपण म्हणतो की बऱ्यापैकी परिस्थिती असणाऱ्या लोकांचा प्रॉब्लेम हा आहे की त्या टीव्हीवरच्या जाहिराती बघून टीव्हीवरचं बरंच काही आपण आत्मसात करत असतो. आपण मुलांना पण म्हणतो की त्यांच्यावर चुकीचे संस्कार होत आहेत, पण आयांवर पण चुकीचे संस्कार होत आहेत. बाळाला मॅगी म्हटलं की बायका खुश होतात, माझं बाळ मॅगी केंद्रीय शाळा आहे, किंबहुना गोदरेजसारखी शाळा आहे. आम्ही त्या बघतो मुंबईच्या ठिकाणी म्हणजे तिथे प्रगत लोक आहेत. ती लोक त्या शाळेमध्ये असणाऱ्या पालकांना सक्त सूचना आहेत की डब्यात बिस्किट, चॉकलेट कुठलाही प्रकार येता कामा नये, पोळी भाजीच पाहिजे. म्हणजे ते तुम्ही घरात काय शिजवता ती भाजी पोळीच डब्यात आली पाहिजे. तर अशा या पद्धतीने ते लोक एवढ्या कडक शिस्तीने वागवत आहेत. तर आपण पण थोडंसं बंधनकारक केलं पाहिजे, कारण आता आपण आहार देऊ शकत नाही, पण किंवा त्या कुटुंबाकडे भेटीला गेलो ना की त्यांना सांगितलं पाहिजे की तुम्ही जे खाता त्यातलं बाळाला खायला शिकवा. म्हणजे आपलं काम पुढे एकदम वाढेल. ते आता लाडाने किंवा प्रेमाने काही काम करून घालतील आणि जी परिस्थिती पुढे राहणार नाही त्याच्यामुळे पण आपल्याकडे त्याचे पडसाद उमटतील. तर ह्या तुमच्या सूचना सतत चालू राहायला पाहिजे, त्याची काळजी घ्या. ओके. तुमचे CDPO लक्ष देतात का? हो देतात. कोण आहे CDPO? व्हेरी गुड. तिथं वैशिष्ट्य असं आहे, नारायणगाव बीट हे जुन्नरमध्ये आहे आणि प्रकल्प नारायणगाव आहे दुसरा. दोन बीट नारायणगाव प्रकल्पाचं कोण आहे? नारायणगाव प्रकल्पातलं तुम्हाला CDPO माहिती आहे? अमोल पवार सर. मी तर ओळखतच नाही त्या माणसाला. ही व्यक्ती कोण असं जर दाखवा आणि पैसे मिळवा म्हटलं तर नक्कीच बरेच लोक पैसे मिळवते. याचं कारण असं आहे की कोरोनासारखं संकट या ठिकाणी जागतिक ही आलेलं संकट आहे. या महामारीच्या संकटामध्ये या ठिकाणी जेवढे तपासण्या झाल्या, जे काही सर्वेक्षण झालं त्याच्यामध्ये ह्या नावाची व्यक्ती, पवार नावाची व्यक्ती, ज्या की आम्ही तुमच्या CDPO खातेने जो पुढाकार घेतला, नारायणगावच्या प्रत्येक गल्ली बोळांमध्ये ते आले, त्यांनी आमच्या सोबत काम केलं, वारुवाडीमध्ये देखील केलं. ते पवार नावाची व्यक्ती मी कुठेही पाहिली नाही. शूटिंग द्या, कारण मी 40% पाठवणार. त्यामुळे लक्षात ठेवा, माझं प्रत्येक व्यक्तीकडे लक्ष असतं की माझ्या फील्डवर काम करणाऱ्या म्हणजे ज्यावेळी मी ह्या विभागाचं नेतृत्व करते आणि मी कुठेही गेली, दुसऱ्या तालुक्यात गेली तरी मी काम करणारी महिला आणि तिचं काम किंवा कुठलाही व्यक्ती याची काळजी आणि याचं निरीक्षण करत असते आणि त्याच्याबद्दल मी तिथे बोलत नसते तरी योग्य वेळी योग्य ठिकाण गाठल्यानंतर मी त्याला सोडत पण नसते. त्यामुळे पवारजी तुमच्याबद्दल असं ही कंप्लेंट, माझा प्रत्येक व्हिडिओ आयुष प्रसाद आणि जिल्हा परिषद पुण्याच्या याच्यावर जातो. आलं का लक्षात? जिल्हा परिषद प्रशासनामध्ये पण जातो आणि जिल्हा परिषद सदस्यांकडे पण जातो आणि त्यांनी या सगळ्या गोष्टींमध्ये बारकाई काम करावं. एक सिनियर या विभागाचीच नाही तर ह्या जिल्ह्याची जिल्हा परिषद सदस्य म्हणून मला जी गोष्ट खटकली ती मला चालत नाही. कोरोनामध्ये तुमचा जीव केवढा तुम्हाला प्यारा वाटत असेल, आम्हाला आमची मुलं प्यारे आहेत, आमचे नागरिक प्यारे आहेत, म्हणून का त्यांचा जीव त्यांना प्यारा नाही का? त्यांनी कशाला त्यांचा विभाग सोडून दुसरीकडे येऊन काम केलं पाहिजे? सांगा बरं, कधी होतात तुम्ही आमच्या कुठल्या ह्या आता चालू असलेल्या येडगाव झालं, आगरी झालं, दुधावाडी झालं, नारायणगाव झालं, वाडूवाडी झालं, 5 गावच्या आजपर्यंत सर 5 गावचे आम्ही सर्वेक्षण घेतले. नारायणगाव सारखं एवढं मोठं गाव ज्या ठिकाणी लोकसंख्या
21,000 आम्ही तपासणी केली, तशी 25,000-27,000पर्यंत जाईल, पण 21,000 लोकांची आम्ही तपासणी केली. त्या ठिकाणी आम्ही 40 रुग्ण पॉझिटिव्ह शोधून काढले. वारुवाडी सारख्या ठिकाणी तपासणी केली, 3,500 कुटुंबांच्या तपासण्या केल्या. त्या ठिकाणी सुद्धा आम्ही रुग्ण शोधून काढले आणि त्या 8 रुग्णांवर त्या ठिकाणी आपण त्याच्या कुटुंबाला देखील पुन्हा बोलावून तपासणी घेतली. हे सगळं काम करत असताना येळगाव मध्ये सुद्धा त्याच परिसराचं काम आपण काम केलं आणि मग मी पुण्याला रवाना झालो. मग अशा परिस्थितीमध्ये इथल्या सीडीपीओची जबाबदारी आहे की नाही एवढं फक्त तुम्ही मला सांगायचं. कारण तुमच्या जर सुपरवायझर आमच्या कामामध्ये इन्व्हॉल्व होत्या, त्यांची देखील मदत आपण मागितली होती. कारण हे संकट काय एका एकट्याचं काम नाही, इथे पक्षविरहित आपण काम करतो आहोत. जिल्ह्यात असेल, राज्यात असेल, केंद्रात असेल, अशा परिस्थितीमध्ये स्थानिक लेवलला या ठिकाणी काम करत असताना तुमच्या माणसाचं काम करायची जबाबदारी होती की नव्हती? माझ्याकडे पिंपळवंडी, निमगाव, सावा आणि तो जो माझ्या प्रकल्पातला होता तो सगळा मी पिंपळवंडीत पण होतो, निमगाव सावेला पण होतो. ते मला कधीच माहिती देत नाही. म्हणजे काय झालं ताई, तुमच्याकडे जो घेतो ना तो परिसर ह्या नारायणगाव प्रकल्पात नाही. माझं नारायणगाव प्रकल्पामधले जे बीट आहेत ते पिंपळवंडी आणि आळे त्या मी सगळ्या तालुक्याचं प्रतिनिधित्व करते, हे माहिती का तुम्हाला? नवीन आलो, नवीन असल्यामुळे किती महिने झाले? 6 महिन्यात कळत नाही का? कुठल्या डिपार्टमेंटचा माणूस जॉईन झालेला तो पहिला पाहत असतो की कोणता व्यक्ती कसं काम करतो आणि आपण कोणाशी संपर्क साधला पाहिजे. अडचण आली तरी सोडवणारा आणि अडचण येऊ नये याच्यासाठी सुद्धा मदत करणारी व्यक्ती आपण पहिली शोधत असतो. तुम्हाला कधी शोधावंसं वाटलं नाही का? कधी विचार करावा वाटला नाही का? काही माहिती द्यावं वाटलं नाही का? कधी अडचण आली नाही का? कधी मार्गदर्शन घ्यावं किंवा आपल्याकडे काही चांगल्या गोष्टी द्याव्यात असं कधी वाटलं नाही का? नॉट फेअर बॅड इम्प्रेशन. लक्षात आहे आपण काही सगळे चालू पण खूप चांगला मुलगा खोचकोर आहे. तुम्हाला बघा शिकवून बोलतो मी आणि इथं राहतोय, फॅमिली घेऊन राहतोय मी. ते विशेष आहे म्हणजे अपडाऊन नाही, काही नाही रिक्सर राहतोय इथं. खूप चांगला कामाला. पण पुढं कसं आहे इम्प्रुव्हमेंट ही इट इज अ कंटिन्युअस प्रोसेस. म्हणजे हे कधी स्टॉप होत नाही, करून नाही स्टॉप. जो कोणी इम्प्रुव्हमेंटला स्टॉप करत प्रगती करत त्यावेळेस थांबले म्हणून समजायचं नाही. तर हे इम्प्रुव्हमेंट तर ते 4 रूमच्या आतमध्ये राहतात. बाहेर जाताना कधीच सांगणार नाही की हा माणूस असा आहे बरोबर. तर म्हणजे हा सदुपयोग करून घ्यायचा आपण. मला फक्त एवढं गिव्ह अँड टेक काय, तर जर तुम्ही माझ्यासाठी थोडं केलं तर मी तुमच्यासाठी जास्त करण्याची माझी प्रवृत्ती झाली पाहिजे. आणि मग असा प्रसंग जर आज आलेला आहे, त्या प्रसंगात सगळ्यांची गरज आहे. कोणाची गरज नाही, कोणापासून मी करू शकतो हे म्हणणं अहंकारीपणाचं होईल. त्यामुळे जे आलेलं संकट आहे याच्यामध्ये आरोग्यानेच का बरं जीव टाकावा. आम्ही आता पासून विचार करत होतो की एरिगेशनची कुठलीच यंत्रणा आपण याच्यात उतरवली नाही, जी की आज आपल्याला गरज आहे. येणारा महिना धोकादायक आहे, त्यामुळे कृपा करून कुठेही तुम्हाला जर बोलवलं गेलं, जे काय तुम्हाला जिथून जे शक्य आहे ती मदत आपल्या डिपार्टमेंटचं नाव मोठं करण्यासाठी. कारण आपल्याकडे महिला आणि बालक आणि महिलांचं संरक्षण हे आपलं डिपार्टमेंट करतंय. आणि महिला आणि बालकांचा जर काम करत असताना कुठलाही प्रसंग आला तर लोकांना पहिलं नाव आठवलं पाहिजे महिला बालकांना अंगणवाडी बघा. आणि अंगणवाडी हा मूळ पाया आहे उद्याच्या घडणाऱ्या इमारतीचा, उद्याच्या घडणाऱ्या तुमच्या विद्यार्थ्याचा. जेणेकरून तो पाया तुम्ही मजबूत केला, तो मजबूत असला, तो सुदृढ असला तरच त्याची इमारत, त्याचं पुढचं शिक्षण आणि पुढे तो मोठा झाल्यानंतर आपल्या अंगणवाडी सेविका ताईला कधीच विसरत नाही. जसं सभागृहात अंगणवाडी सेविका ताई, अंगणवाडी मदतनीस आणि आशा कार्यकर्ती याच्याशिवाय आम्ही पहिलं कुणाचंही नाव घेत नाही. त्याचं कारण आमच्या दृष्टीने या पहिला घटक आहे की ज्यांचा सन्मान केला पाहिजे आणि त्याचा विचार केला पाहिजे. त्यामुळे आपण सर्वांनी या घटकाचे प्रमुख आहात. तुमच्या हाताखाली बऱ्याच मोठ्या प्रमाणात यंत्रणा आहे. त्या यंत्रणेकडनं तुम्ही काम करून घेत असताना कृपया एक महिला दुसऱ्या महिलेला समजून घेत नाही असा जो समज आहे
तो आधी दूर झाला पाहिजे आणि आपण महिलांनी एकमेकांना सहकार्य करू. तसं काय आपल्याकडे असलेले चांगले गुण दुसऱ्याला द्यावे आणि चांगलं काम उभं करून आपल्या खात्याचं नाव मोठं करावं. कारण आपल्या सभापती पालघेताई ह्या अगदी तरुण आहे, तर त्यांना काही वाटलं ना तर आल्या जॉईन झाल्या दिवसापासून ताई माझ्याकडे या जरा मला बोलायचं. त्यांना एखादी संकल्पना हवी असेल, एखाद्या गोष्टीबद्दलची माहिती हवी असेल, तर त्या कुठल्याही प्रकारचा संकोच न बाळगता मला फोन करून किंवा मला स्वतः भेटून त्या ठिकाणी माहिती घेतात. म्हणजे तो त्यांच्यातला असणारा चांगला गुण आहे की त्यांना वाटतं की सिनियर मोस्ट त्यांच्याकडून आपल्याला जास्त घेता येईल. तसं आपल्या डिपार्टमेंटमध्ये हाके जुने आहेत, तळके त्याहून जुने होते, म्हणून हाके आता आले. पण त्यांनी बरोबर कसं असतं ते गाईचं वासरू असं त्या तळक्यांबरोबर राहून त्यांनी बरोबर तालुक्याचा अभ्यास केला. त्याच पद्धतीने नवीन व्यक्तीने त्याच पद्धतीने काम करावं आणि तालुक्याचा अभ्यास करावा. माझे एवढेच गट आहे, मला एवढंच काम आहे नाही. माझी जबाबदारी मी जिथे उभा असेल तिथे जर माझ्यासमोर चुकीचं घडलं असेल तर हाकेंचा अफगाणी देतो असं न मानता ती अंगणवाडी सेविका, ती सुपरवायझर त्या ह्याच्यातली आहे असं न मानता सगळं माझं आहे आणि मी त्या सगळ्याचं रक्षण करताय अशा पद्धतीने काम तुमच्याकडनं अपेक्षित आहे. माझा तुमचा बांधारा बांधेल का? माझी तुमची काही ओळख आहे का? नाही. तुम्ही एक चांगले ऑफिसर व्हावे, त्याचे चांगले गुण कसे असावे एवढंच फक्त मला तुमच्याकडनं अपेक्षित आहे. ओके? लोक आले अशा पद्धतीचं काम मला वाटतं पूर्वपट्ट्यामध्ये सहसा सगळे चांगले सतत लोक आहेत. त्यामुळे आपल्या आता ह्यावेळेस नाही पाहिलं हांडे मॅडम मागच्या वेळेस त्यांनी त्याचं पूर्ण बीट आरक्षण केलं होतं. पीठ पूर्ण जाळी झाले आणि आळ्यामध्ये पण 17 झाले. 17 ISO मला फार तुम्हाला माहिती मी फार त्याला सपोर्ट करत नाही, कारण ISO ह्या अंगणवाड्यापेक्षा त्या कंपनीचा ज्याला फायदा होतो. परंतु म्हणजे खूप चांगलं काम केलं ह्या भागामध्ये आहे. म्हणजे आता त्यांचं मला नाव माहिती आहे, आपल्या कुंड्या आहेत आणखी आता नवीन आले आहेत पण म्हणजे पूर्ण पीठ बघितलं. आता पीठ नंतर बदली झाली तुमची तिकडे गेलं का? म्हणजे तुम्ही बघा म्हणजे आमच्याकडे ते कानोडे इंग्लिश मीडियम पेक्षा चांगला कमी बोलतात. फार कमी म्हणजे फार कमी पण कामामध्ये अचूक आहे. सगळ्यांना समजून घेण्याची प्रवृत्ती आहे. कोणी कमी पडत असेल तर स्वतः ती बाजू मारून घेतात. हा त्याच्यातला गुण मला आवडलेला आहे. मला तर माझं त्यांचं काही भेटणं होत नाही पण माझं लक्ष असतं. तर बऱ्यापैकी अंगणवाडी सेविका त्यांच्यावर म्हणजे आम्हाला समजून घेतात. कारण अजूनपर्यंत आपले मोबाईलचं सिस्टम सगळ्यांना प्रगत झालं नाही. बरोबर ना? आदिवासी विभागात काम करून आलो बरोबर ना? तिथल्या महिलांना अजूनही ऑपरेटिंग ठेवलं नाही. बऱ्यापैकी चालते ना आता हो सगळं भारतात आता जमतंय सगळं. कारण आपल्या लोकांनी ताई ज्या आता पारुंडेच्या गेल्या. माझं म्हणणं असं आहे की आजच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मुंडे सर तुमची जबाबदारी राहील की पुणे जिल्ह्यातल्या असणाऱ्या आपल्या सगळ्या डिपार्टमेंटच्या महिला कर्मचारी आहेत. ह्या सर्व महिला कर्मचाऱ्यांची जबाबदारी आपल्याकडे असल्यामुळे आमच्या सुपरवायझर सुद्धा नुसतं अंगणवाडी सेविका मदत नसून तर सुपरवायझर सुद्धा त्याच्यात इन्क्लूड करून आपण त्या सर्वांच्या बाबतीतला डाटा ठेवून भविष्य काळामध्ये त्यांच्यासाठी विम्याची योजना जी आहे त्याच्यासाठी पुढाकार घ्यावा आणि त्यांना देखील तो प्राप्त व्हावा. कारण शेवटी अंगणवाडी सेविका आणि मदती जे काम करतात ते त्यांच्या खुश यांचं असतं. म्हणजे यांचा पण त्याच्यात पार्टिसिपेट आहे. तर त्यांचा देखील विचार त्या ठिकाणी ठेवून त्यांना देखील ह्या सर्व येणाऱ्या मेडिक्लेम असेल किंवा विमा योजना आपण जी म्हणतो LIC पॉलिसी काही सगळ्यांकडे नसते ते सगळ्यांचं करा. सगळ्यांच्यासाठी चांगलं आहे मेडिक्लेम. कारण तुम्ही पाहिलं असेल की बसीच्या गोरडेताईंचा जेव्हा प्रकार घडला तेव्हा मला सभागृहात आवाज उठवावा लागला की 10 मिनिटात आपल्या सीओनी त्यांना डायरेक्ट YCM मधून भारतीला ऍडमिट केलं. परंतु ज्या वेळेला त्यांचं बिल 290 वर गेलं 2.5 वर 240 वर गेलं 90,000 90,000
1.5 लाखाचा क्लेम 1.5 लाख मिळणार होते, पण 90,000साठी त्या महिलेला 2 दिवस ठेवलं आणि मग मी सभागृहात आवाज उठवला कि आयुक्त साहब हमने आपकी बहुत तारीफ की थी कि आपने 10 मिनट में हमारी आंगनवाड़ी ताई के लिए बेड दिलाया, बट अभी उसका पैसा वो नहीं दे पा रही है, तो आपने अभी तक हॉस्पिटल ने उसको छोड़ा नहीं है। त्यांनी सांगितलं 2 मिनिटासाठी तर ताई अभी वो बाहर आने वाली है, आप फिकर मत करो, पैसे भरता हूँ। म्हणजे कसं आहे, भांड्याशिवाय काही मिळत नाही हो। कोणी तुम्ही गप्पा बसलात तर कोणी तुम्हाला विचारायला येत नसते, पण जर तुम्ही काम कराल तर तुम्हाला भांडायचा अधिकार आहे, पण काम नसेल तर भांडायचा अधिकार राहणार नाही। त्यामुळे आपलं काम चोख पाहिजे, आपल्या हाताच्या सर्वांना आपण हवं वाटलं पाहिजे, अशा पद्धतीने काम करा। जिथे शिस्तीचा वर्ग आहे, आमच्या कुठेतरी शिस्तीचा त्यांना सवय झालेली आहे, त्यामुळे त्या आदिवासी विभागात सुद्धा त्यांचं काम चांगलं होतं, त्यांनी स्वतःच नकारलं, परंतु शिस्त ही अत्यंत महत्वाची आहे आणि ती आपल्यावर लागू नाही केली तर आपण दुसऱ्याकडे बोट करू शकत नाही। त्या अनुषंगाने आपण चांगलं काम करणाऱ्या सगळ्या सुपरवायझर आहात। आज तुमचे खऱ्या अर्थाने जिल्ह्याचे अधिकारी मुंडे साहेब या ठिकाणी आलेले आहेत, हाके सर आहेत, आपलं नाव नाही कळलं, कुठे असतं? अच्छा, म्हणजे पुण्यात असतं ना? तुम्ही स्टेपनी घेऊन फिरत जाऊन तेव्हा कळलं नाही आम्हाला। त्या ठिकाणची माहिती आपण पोचवावी। मी स्वतः सभापतीताईंची म्हणजे सर्वांची बसून तिथली तुमच्या परिस्थितीला आपण 1-1 लाख रुपये गेल्या वर्षी दिले होते दुरुस्त्याला, बरोबर ना? आणि आता सुद्धा चक्रीवादळ झाल्यानंतर माझी बुचकेवाडीच राहिली, याचं कारण असं दिव्याखाली अंतर याला म्हणतात, नुकसान झालं नसेल काही, तो दरवाजा उघडता येत नाही, म्हणजे दरवाजा मोठा आहे मॅडम, बरोबर ना? नाही काम म्हणून ग्रामपंचायतीला का बोलता आणताय? आमच्याकडे पैसे आहेत ना, आम्ही करू शकतो ना, तुम्ही ग्रामपंचायतीला का त्रास देते? ग्रामपंचायत ऐका ना, मी त्यांना करायला लावलं, पण मला जेव्हा परवाच्या मीटिंग मध्ये कळलं, हाच तरी म्हटलं गावात आता कोरोना आहे, काही अचानक काही दुसरं संकट आलं तर आपल्याला तेच करावं लागणार आहे। त्यामुळे अंगणवाडी मुसकेवाडी मेन गावातली ज्या ठिकाणी असणाऱ्या दरवाजाचा प्रॉब्लेम जो त्यांनी सांगितला आणि थोडंसं रंगकाम जे नवीन काम केलेलं आहे त्याचं तसंच राहिलेलं आहे, बरोबर आहे? तुम्हाला माहिती आहे, तुम्ही सांगायचं, आशाताई सांगते म्हणून नाही, तर तुमच्या अखत्यारीत आहे, तुम्ही स्वतः खात्री करून जे काही छोटं मोठं काम असेल ते सांगावं याचं, ओके? आणि हाके साहेबांना सांगितल्यानंतर नक्की ते मुंडे साहेबांपर्यंत पोहोचवतील, ओके? आणि तुमची काही समस्या असेल ती मला जाणून घ्यायची। लोखंडे ताईंचा जो मृत्यू झाला त्या लोखंडे ताईंच्या मृत्यूच्या बाबतीत मी अजूनही समाधानी नाहीये। याचं कारण असं आहे की त्यांच्या हृदयाला सूज आली आणि त्यांचा मृत्यू झाला असं सांगण्यात आलं, पण मला असं वाटतं सर की आपण एका जे 100 रुपयापासून ती आजपर्यंत काम करणाऱ्या त्या ताई होत्या आणि इतक्या मिळून मिसळून सगळ्यांची प्रेमाने राहणारी आपली एक ताई आपण गमावली, परंतु तिच्या कुटुंबाला आधार मिळाला पाहिजे, न्याय मिळाला पाहिजे, त्यामुळे मी सभागृहात देखील त्या दिवशी विषय घेतलाय, बरोबर ना? आता इथेही सांगते हाके साहेब त्या केसमध्ये थोडं लक्ष घाला आणि आपल्याला त्यांच्या कुटुंबाला 3 मुली आणि 1 मुलगा असं काही त्यातली पहिली मुलगी आहे ती म्हणजे यांच्याकडेच आहे, त्यांच्या मिस्टरांनी मुलीला सोडून दिली आणि तिला परिस्थिती फार क्रिटिकल होती। त्यानंतर 2 नंबरची ज्या मुलीचं आता लग्न झालंय तिचे पण मिस्टर जॉब वगैरे नाही, ते पण इकडे कुटुंब म्हणजे मुलगी तिचे मिस्टर बाळ ती इथंच राहतात आणि एकीचं लग्न करायचं आणि एका मुलाचं लग्न व्हायचं अजून आणि एका मुलाला वडील एक्सपायर झाल्यानंतर त्यांच्या जागी शंकरराव गुट्टे पाटीलला घेतलेलं आहे, मग आता तोच त्याला सेवा बाकी मग त्यांना खरं गरज आहे। म्हणजे प्रश्न असा आहे की आपल्याकडे काम करणारी व्यक्ती आपल्यातून गेलेली आहे, या कोरोनाच्या काळामध्ये त्यांचं निधन झालं पण आपल्याला जे काही त्यांना अचानक त्या गेल्या त्याचं कारण तुम्ही पीएम करू शकला नाही,
त्यामुळे त्या कुटुंबाला विम्याचा लाभ मिळाला पाहिजे असं माझी मागणी राहणार आहे. आणि त्याच काही नाही तर कुणावरही संकट हे दिलं तर कुठलीही अंगणवाडी सेविका ताई असेल कोणावरही संकट आलं तर त्यांच्यासाठी डिपार्टमेंटने जसं हक्काने काम सांगतात तसं हक्काने त्यांच्या जीवनाची हमी त्यांना ते प्रपोजल तयार करा. हो सांगितलं डॉक्युमेंट दिले त्यांना मी आणि ते त्यांना दिल्यापेक्षा त्यांच्या घरची कोणी पण लक्ष देतील नाही स्वतः तुम्ही तयार करू ऑफिसाने आपण यांच्यासाठी मागच्या वेळी आयुष प्रसाद साहेब आले होते, अध्यक्ष मॅडम आले होते आणि स्वतः महिला बालकल्याणच्या सभापती आल्या होत्या बरोबर ना मार्गेत. त्यावेळी सुद्धा आपण त्यांच्यासाठी किट दिले होते आणि त्यांना सांगितलं होतं की सुदृढ पालकाची संकल्पना आमची आहे बंद करते. तर याबाबत आपण काय आणखी पुढे करू शकतो. आयुष प्रसाद साहेबांनी स्वतः सांगितलं होतं की आपलं कोरोना आपण करतोच आहे परंतु हे घरी विद्यार्थी आहेत या मुलांकडे शेतकरी कुटुंबातल्या महिला लक्ष देत आहेत की नाही देत आहेत त्यांना मध्ये मध्ये तुम्ही मार्गदर्शन करावं अशी संकल्पना आपल्याला दिली की त्या महिलांना जाऊन त्यांच्या घरी त्या अंगणवाडीच्या सेविकेने किंवा बोलवून तर त्यांना मार्गदर्शन करावं की मुलांच्या मध्ये नारायणगाव परिसरामध्ये संचालन करून या परिसरात असणाऱ्या सगळ्या उच्चभू शाळेत जाणारी लोकांची मुलं आहेत. आपल्याकडे येणारी मुलं ती खऱ्या अर्थाने कष्ट करायची आहेत. कपडे भांडी करणारे कुठेतरी फॅक्टरीत पॅकिंग करणारे कुठेतरी कामाला जाणारे शेतावर कामाला जाणारे अशा महिला मजुरांची मुलं आहेत. त्यामुळे आपल्या मतदारसंघात त्यांची संख्या निघते. जर ते पुढे गेल्यास कानवडे मॅडम सांगतील की आपल्याकडे तिकडे त्या परिसरात तशी संख्या नाही आहे. याचं कारण आहे का सर तिकडे ती परिस्थिती नाहीये पण ह्या परिसरात नारायणगाव परिसरात ती परिस्थिती जास्त आहे. तरी याबाबत आपण काही नियोजन केलंय का आपल्या डोक्यात काही कल्पना आहे का? तुम्हाला म्हणजे तुम्हाला 2 दत्तक मुलं देणार आहेत आम्ही पण मी ग्रामपंचायत भाऊसाहेबांशी बोलले आपल्याला आहार दिल्याच्या मुलांसाठी म्हणजे गूळ शेंगदाणे काळी मुंके खजूर तूप काजू बदाम असं आपण खाऊ दिलंय आणि आम्हाला पीठ वगैरे त्या बायकांना आपण तयार करायला सांगितले वगैरे. तर एकीचं झाले सॅमचं एकीचं राहिले तर हे 2-4 दिवस पाऊस होता आणि वर्षा मॅडमकडनं मी आपली सॅमची मुलं तपासून घेतली. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा ध्यास सत्याचा. आपलं चॅनल आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.